हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी एक इंजिनिअरिंगची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी मुलांचे डाऊट सॉल्व करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे कॉलेज सजेस्ट करणार आहे जे 10% ते 40% येतात. जर याच्यामध्ये तुमचे पर्सेंटाईल जर येत असतील सगळ्यात कमी 10 ते 40मध्ये, तर त्यांच्यासाठी मी काही कॉलेजेसची लिस्ट काढलेली आहे. तर हे पूर्ण जे कॉलेजेस आहेत हे पूर्ण कॉलेज पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण कॉलेज येतात या पर्सेंटाईलमध्ये 10 ते 40मध्ये, तर तुम्ही ही लिस्ट तिथे फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता कोणतं कॉलेज आहे. मी प्रॉपर लिस्ट काढलेली आहे पर्सेंटाईल वाईज. तर तुम्ही एक एक कॉलेज चेक करून तिथे तुम्ही तुम्हाला जर कॅप राऊंडमध्ये भरायचं असेल तर तुम्ही तिथे भरू शकता. तर ही लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर बघूयात वन बाय वन सगळे कॉलेजेस. तर MST-CET कॅप राऊंड्स आता चालू झालेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेसचे. तर याच्यामध्ये मी टॉपचे जे तुमचे 100 कॉलेजेस येतात महाराष्ट्रातले ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ज्याच्यामध्ये तुमची जे पर्सेंटाईल आहे ती 10 ते 40मध्ये असेल तर तुम्ही हे कॉलेजमध्ये जाऊ शकता, इथे ॲडमिशन घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत ज्यांचा तुम्हाला विचार करायचा आहे, जसं की त्या कॉलेजची ब्रांच कशी आहे, त्या कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे, त्यानंतर तिथे तुम्हाला इंटरेस्ट आहे का तिथे ॲडमिशन घ्यायला. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे विचार करून तुमची लिस्ट बनवायची आहे आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे. तर लो पर्सेंटाईल आहे म्हणून इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन नाही घ्यायची, 1 वर्ष रिपीट करायचं असं काही नाही आहे. जर तुमची तिथे स्किल्स डेव्हलप करायची जर पॉवर असेल किंवा तुम्हाला स्वतःहून काही करायची जर तिथे इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता, ॲडमिशन घेऊ शकता आणि तिथून तुम्ही स्टडी करून तुमचा चांगला परफॉर्मन्स देऊन तुम्ही प्लेसमेंट पण घेऊ शकता. कारण जे मुलं चांगल्या कॉलेजेसमध्ये जातात तिथे त्यांना सगळं चांगलं असतं, पण तिथे काही अभ्यास नाही करत म्हणून त्यांची प्लेसमेंट पण तिथे होत नाही. तर तुमच्यामध्ये पण तेवढी ताकद पाहिजे, तेवढं पॉवर पाहिजे की तुमच्याकडून पण सगळं झालं पाहिजे, तिथे स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजे. तर सर्व काही स्किल्सवरती असतं आणि तुमच्या इंटरेस्टवरती असतं. तर तुम्हाला जिथे पण इंटरेस्ट असेल तिथेच जायचं आहे, तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यायची आहे आणि तीच ब्रांच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर इथे मी तुम्हाला कॉलेजेसबद्दल सांगतो आहे. तर मी अशी लिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये कॉलेजचा DTE कोड आहे, त्याच्या थ्रू तुम्ही तिथे रेफरन्समध्ये टाकू शकता. त्यानंतर कॉलेज नेम आहे आणि कॉलेजचं स्टेटस आहे की गव्हर्नमेंट आहे की ऑटोनॉमस आहे हे पण मी तुम्हाला इथे काढलेलं आहे. त्यानंतर कॉलेजचं लोकेशन म्हणजेच ते कॉलेज कुठं येतं महाराष्ट्रामध्ये त्याचं मी काढलेलं आहे. त्यानंतर कट ऑफ म्हणजेच त्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे चेक करू शकता, तुमचा कट ऑफ जर याच्यामध्ये असेल 38 ते 40मध्ये तर तुम्ही हे जे कॉलेज आहे हे कॉलेज तिथे टाकू शकता. आणि कोणकोणत्या ब्रांचेस अवेलेबल असतील तुमच्या पर्सेंटाईलसाठी तर तिथे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, ENTC अशा ब्रांचेस आहेत. तर या ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये तिथे टाकू शकता या पर्सेंटाईलमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता कराडचं आहे, त्यानंतर नागपूरचं आहे, रवेत पुणेचं आहे, नागपूरचं आहे परत. तर असे जे टॉपचे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज पण येतं याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ब्रांचेस तुम्ही बघू शकता इथे सिव्हिल, इलेक्ट्रिकल येते, मेकॅनिकल येते. तर अशा ब्रांचेस पण इथे आहेत. त्यानंतर रामदेव बाबाचं आहे, त्यानंतर PCCOEचं आहे, GH राय सोनीचं आहे. त्यानंतर हे सगळे पुण्याचे कॉलेजेस आहेत, तुम्ही बघू शकता. तर MIT वगैरे हे DY पाटील, तर हे सगळे पुण्याचे कॉलेजेस येतात. त्यानंतर नागपूरचं कॉलेज येतं इथं KDK. त्यानंतर बांद्रा आणि हे सगळे तुम्ही बघू शकता हे मुंबईचे कॉलेजेस आहेत. तर मुंबईमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुमचे पर्सेंटाईल वाईज तुम्ही इथे बघू शकता तुमच्या पर्सेंटाईलमध्ये मॅच होतं आहे का. त्यानंतर ब्रांच कोणकोणती आहे तर तुम्हाला याच्याबद्दल सगळं मी इथे दिलेलं आहे प्रॉपर या लिस्टमध्ये. तर ही लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तिथून तुम्ही ही लिस्ट घेऊ शकता. त्यानंतर इकडे आलो की एअरहोली, त्यानंतर यवतमाळ, जळगाव, छत्रपती शिवाजीनगर. तर असे हे सगळे कॉलेजेस मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर यामध्ये सगळे कॉलेजेस मी एकदम प्रॉपर काढलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता लोकेशन वाईज आहेत. त्यानंतर DTE कोड पण आहे कॉलेजेसचा. तुम्ही याचे प्लेसमेंट वगैरे ऑनलाईन तुम्ही चेक करू शकता सगळं काही. तर तुम्हाला फक्त लिस्टमधून कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत आणि तुमच्या आवडीनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार तिथे लिस्ट बनवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कॉम्प्युटरसाठी पण काही कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर हे कॉलेजेस पण तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी एकदा
तिथे त्याची चौकशी वगैरे करायची आहे. तिथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे प्लेसमेंट वगैरे. तिथे तुमचे कॉलेजेसचे मित्र वगैरे असतील त्यांना विचारायचं आहे. तर असे हे कॉलेजेस आहेत, जसे सांगोलीचे आहेत, मुंबईचे आहेत, त्यानंतर पालघर, पुणेचे पण खूप सारे कॉलेजेस आहेत. त्यानंतर कोल्हापूरचे पण इथे तुम्ही बघू शकता, कोल्हापूरचे इथे कॉलेजेस येतात. त्यानंतर परत पुण्याचे येतात. त्यानंतर परत इकडे तुम्ही बघू शकता रत्नागिरीचे आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग, रसायनी. तर असे हे कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे पूर्ण. तर या कॉलेजेसमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉलेज सर्च करायचं आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढायची आहे आणि तुम्हाला प्रॉपर लिस्ट बनवायची आहे. तिथे जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल आणि पर्सेंटाईल जर कमी असेल, तर तुम्हाला ॲडमिशन घेतल्यावर तिथे खूप सारी मेहनत करावी लागेल. तिथे खूप सारं तुम्हाला स्किल्स डेव्हलप करावे लागतील, कोडिंग वगैरे शिकावं लागेल स्टार्टिंगपासून. तर 4 वर्ष तुम्हाला सतत तिथे प्रयत्न करत राहावं लागेल, तेव्हा कुठे तुम्हाला तिथे चांगली प्लेसमेंट मिळेल. तर असं समजून घ्या की तुम्हाला जर लो कॉलेज भेटत असेल किंवा तिथे तुमच्या ब्रांचमध्ये तुम्हाला भेटत असेल, पण लो कॉलेज भेटत असेल, तर तुम्हाला सगळी मेहनत जी आहे ती स्वतःहून करावी लागेल आणि तिथे स्वतःहून सगळ्या स्किल्स वगैरे डेव्हलप करावे लागतील. तुमचे कोडिंग वगैरे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळे तुम्हाला शिकावं लागेल आणि अभ्यास पण त्याच्यासोबतच सेमिस्टरचा अभ्यास पण तिथे करावा लागेल. तर असे हे 100 कॉलेजेस मी काढलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातले, जे तुम्ही बघू शकता, तुमच्या लिस्टमध्ये टाकू शकता आणि तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. जर इंटरेस्ट असेल तरच ते कॉलेज तुम्हाला टाकायचं आहे लिस्टमध्ये. तर असे हे सगळे कॉलेजेस मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर ही लिस्ट तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेऊ शकता आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना खूप मदत होईल लिस्ट बनवण्यासाठी. आणि बाकीचे व्हिडिओज पण मी तुमचे डाऊट्स सॉल्व करतो. तर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी ते सॉल्व करेल. आणि तुमच्या मित्र जे ॲडमिशन घेत असतील, त्यांचे पर्सेंटाईल कमी असतील, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपली जी सिरीज आहे ती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. काही डाऊट्स असेल तर ते तिथून सॉल्व होतील तुमचे, जसं की प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची. त्यानंतर दुसरे जे पण डाऊट्स असतील ते मी तिथे सगळे एक प्लेलिस्ट बनवलेली आहे कॅप राऊंडची, ती तुम्ही चेक करू शकता जाऊन. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपचा तुम्हाला तिथे लिंक दिलेली असेल, तर ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता. तिथून तुम्हाला अपडेट वगैरे मिळत राहील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.